नमस्कार मित्रांनो, आज आपण एका ताकाओ माउंटन म्हणून तिथे जाणार आहोत आणि आजूबाजूला बघा तुम्ही किती सुरेख दिसतं आणि ट्रेनसुद्धा किती सुरेख आहे बघा. एकदम ग्रीन ट्रेन आहे आणि ह्याच्यावर माउंटनचं चित्र आहे. माउंटन ताकाओ असं लिहिलेलं आहे. खूप सुरेख ट्रेन होती. पुढे बघा आजूबाजूला पण बघा किती छान दिसतं एकदम. आपल्याला आता इथून चालत जायचं आहे त्या डोंगरावर. डोंगर तिकडे आहे त्या बाजूला. ताकाओ माउंटन म्हणून त्याला म्हणतात. टोकियोपासून साधारणतः तासाभराच्या अंतरावर आहे. इथून आपण चालत आपल्याला 30 मिनटं लागतील त्या डोंगराच्या पायथ्याशी जायला. म्हणजे ही जी ट्रेन गेली ही 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 जातीच होती तिथे, पण इथून एक छोटासा ट्रेक म्हणता येईल म्हणा, किंवा काय वॉकिंग एक 30 मिनटाचं 25-30 मिनटाचं आहे. आणि इथून आता आम्ही निघतो आता तिकडे जायला. याचं अजून एक इथे हे दिसतं ना पॅगोडासारखं. याचं एक वैशिष्ट्य याचं. हे कशासाठी काय आहे ते तुम्हाला आता पुढे गेल्यावर सांगतोच मी, खाली स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर. स्टेशन बाहेर पडतंच ना असे छोटे छोटे दुकानं पण असतात. 7-11 हे तर कधी पण म्हणजे उपलब्ध असतं. इथनं तुम्ही स्टेशन बाहेर पडला की तुम्ही काहीतरी चहा कॉफी वगैरे घेऊ शकता. आणि ATM पण आहे तिथे. म्हणजे ATM पण बरेच असतात. आणि आपल्याला माहितीच आहे जपानमध्ये ना सगळ्यात जास्ती वेंडिंग मशीन्स आहेत. तर सगळीकडे हे वेंडिंग मशीन्स सगळीकडे अवेलेबल असतात. आणि त्याच्यातनं ढीगभर काय जे पाहिजे ते ह्या गोष्टी इथनं मिळतात. आणि इंग्लिश म्हणजे फॉरेनर्ससाठी ते लिहिलं पण असतं की तुम्ही ते वेंडिंग मशीन कसं वापरू शकता म्हणून. काय वापरायला सोपं असतं ते. आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती अगोदर सिलेक्ट करायची. तुमचं कार्ड असेल तर कार्ड टच करायचं इथे टच करायचं, किंवा पैसे असेल तर पैसे टाकायचे आणि वस्तू सिलेक्ट घ्यायची, प्रेस करायची ते बटन आणि घ्यायची. आणि ते लगेज पण तुम्ही इथे ठेवू शकता. जर समजा तुम्हाला जर लगेज जास्त असेल तर इथे ह्या काय म्हणतात त्याला, लगेज बॉक्स पण असतात इथे. तिकडे लोक तयारी करतात. हे डोंगरावर तुम्हाला म्हणलं ना इथून जवळच म्हणजे आपल्याला 25-30 मिनटं चालत जायचं आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी. आणि तिथून मग डोंगर तिथं लोक चढतात. म्हणजे 2-2.5 तास लागतात डोंगरावर खालून बेसपासून टॉपपर्यंत जायला. बघू आता मी गेलेलो ते बराच वेळा त्या डोंगरावर. आता ह्या वेळेला म्हटलं हे आज चालून बघूया. 30-35 मिनटं चालायचं आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी, म्हणजे अलीकडच्या स्टेशनपासून ट्राय करून बघूया. या रस्त्याने आता आपल्याला सरळ जायचं आहे. फुलं काय छान आहे. त्याचा वास खूप भारी येतो बरं का. काय कसली फुलं आहेत काय माहिती. गाड्या बघा ती मध्ये एकमेक डिस्टन्स ठेवतात व्यवस्थित. आणि इकडे झेब्रा क्रॉसिंग तर किती अलीकडेच थांबणार गाड्या. चालता एक गॅलरी दिसली. खूप मस्त वेगळ्या गोष्टी दिसतात. अरे मेंढी कशी ठेवली. आणि हा एक कोंबडा. चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत.
व्यवस्थित लावता येतात. ही फुलं बघा किती वेगळी दिसतात, म्हणजे ते असे खाली हे झालेले आहेत. वेगळंच झाड आहे. हे एक ना जपानच्या संस्कृतीत एक मला एक थोडं वेगळेपण किंवा आपल्या संस्कृतीतलं साम्य वाटतं. म्हणजे आपल्याकडे कसं नदीच्या काठी किंवा एखादा झरा किंवा तलाव असेल तिथे देवाचं वास्तव्य असतं किंवा देव असतं असं मानतो आपण. तर इथे पण जपानमध्ये ना, इथे आता इकडे पुढे एक ओढा येतो, ओढा आहे का नदी माहिती नाही, पण त्याच्या शेजारीच नाही असं एक देवाची मूर्ती आहे आणि छान फुलं वगैरे ठेवलेत. आणि हे इकडे ही पाणी पण बघा तुम्ही किती स्वच्छ दिसतंय. पक्षी आहे. हो, इकडे पण पाणी भारी दिसतंय. काय स्वच्छ पाणी. चला आपल्याला अजून बरंच जायचं आहे पुढे, इकडे जायचं आहे. अजून 2 किलोमीटर राहिले. आणि तुम्ही जर नाव वाचत असाल ना, तर नाव हे बघा ताकाओ सान असं लिहिले. आता ॲक्च्युली जे सान जे म्हणतात ना, ते आपण मराठीमध्ये कसं श्री वगैरे म्हणतो, श्रीयुत किंवा श्री, तर त्याच्यासाठी वापरलं जातं. पण जपानमध्ये कसं करतात की हे माउंटन वगैरे सुद्धा जे असतील ना, तर त्यांना असं पर्वत किंवा असं म्हणत नाही, तर त्याच्या मागे सुद्धा सान असं लावतात. म्हणजे एक आदरार्थी शब्द तो लावतात, प्रेफिक्स लावतात त्याला. काय मस्त वातावरण आहे, पाणी, नदी. असे जपानमध्ये नाही, फॅमिली मार्ट वगैरे भरपूर असते. फॅमिली मार्ट ते जवळच आहे. आणि बघा ना, चांगलं स्पेशियस आहे, म्हणजे किती गाड्या लावायला जागा आहे. एवढं मोठीच्या मोठी जागा ठेवली असते. आणि तिकडे 7-Eleven म्हणून एक आहे, ती पण चांगली मोठी चेन आहे. त्याला पण बघा केवढी मोठी जागा आहे. काय म्हणता मग, कॉफी घ्यायची? कॉफी घेऊया इकडे. कॉफी म्हणजे तीच आपले चहा वगैरे काय म्हणतात, चहा पण असतो, पण ब्लॅक कॉफी घेऊया. ब्लॅक कॉफी आता मी बरेच साधारणतः वर्ष 2 वर्ष झाली चालू ब्लॅक कॉफीच पितो. कधीमध्ये आपला चहा पितो.
はいレギュラーブラックお願いします。はいクレジットで払います。払ってました。चालतं एक दुकान बघितलं आहे याच्यामध्ये ना म्हणजे तुम्ही काय काय करू शकता तर इथे शॉवर पण घेऊ शकता, नंतर कॅफे पण आहे आणि तुम्ही काम करण्यासाठी एक थोडी जागा पण घेऊ शकता. आणि हे ॲक्च्युली ना दुकान कसलं माहिती आहे का की तुम्हाला शूज वगैरे पाहिजे ना रेंटल म्हणजे ट्रेकिंगचे वगैरे तुम्ही शूज नसतील आणलेले किंवा नॉर्मल शूज असतील तर तुम्ही शूज वेगळे इथे रेंट करू शकता. आणि त्या रेंटची प्राईस पण इथे लिहिली आहे की किती 330 वगैरे. जॅकेट गॉगल बॅग शूज इथे असे वेगवेगळे पद्धतीचे शूज ठेवलेले बॅग्स ठेवलेले आहेत. हे ताकावसांच्या पायथ्याला असं एक 3D ट्रिक आर्ट म्युझियम पण आहे. म्हणजे आतमध्ये मी काय बघितलेलं नाही आहे पण ते असं 3D वगैरे वाटतं. आता एक चित्र आहे ते पण असं वाटतं की त्या कोणतरी बाई दरवाजा उघडते किंवा ही मांजर इथे येते बघते किंवा हे त्यातनं गाडी बाहेर येते असं वाटतं 3D बघितलं तर. अशा रीतीने आपण दर मजल करत करत इथे पोहोचलेलो आहोत आपल्या ताकावसांगुचीला. हे ताकावसांगुची स्टेशन आहे. इथे ही ट्रेन थांबलेली आणि हे स्टेशन आहे. खूप छान. ॲक्च्युली ना हा आता मी ताकावसांला बराच वेळा आलेलो आहे. तर इकडे वर तो हा पॉईंट म्हणजे समिट आहे त्याला म्हणतात आणि तिथपर्यंत जातो म्हणजे आपण जाता येतं. आणि साधारणतः इथून आता बेसपासून 2 ते 2.5 तास लागतात म्हणजे वर जायला. पण आज काय आपण वर जाणार नाही आहे, वर नंतर जाऊ. आता म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा जाईल ना मग तेव्हा आपण एक तो व्हिडिओ शूट करू की खालून या स्टेशनपासून कसं जायचं म्हणून. आता आपण जो आलो ना तर ते इकडून ह्या बाजूने आलो आपण. एक साधारणतः 25 ते 30 मिनटाचं वॉकिंग होतं आणि काय रमत आलो आपण, त्यामुळे जरा वेळ लागला, नाही तर अजून लवकर होऊ शकतं. आता आपण इथून स्टेशनपर्यंत जाऊया आणि बघू इथून जर परत त्या स्टेशनला जायचं असेल तर बघू, नाही तर इथून पण आपल्याला ट्रेन असते. ट्रेन असतंच इथं. आणि हा जो ताकावसान जो माउंटेन आहे तर ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे हे डिफरंट ट्रेल्स आहेत. म्हणजे ट्रेल 1, 2, 3, 4, 5, 6 असे बरेच ट्रेल्स आहेत ते. आणि ह्याच्यावर जाण्यासाठी काय म्हणतात एका टप्प्यापर्यंत रोपवेसुद्धा आहे. हे काहीतरी केबल कार म्हणून आहे. केबल कार एका टप्प्यापर्यंत जाते आणि ही चेअर लिफ्ट म्हणून पण आहे, ती पण एका टप्प्यापर्यंत जाते. आणि तिथून पुढे तुम्ही टॉपला जाऊ शकता. तो 1 मिनिट ते बघतो मी कुठे. याच्यामध्ये
समिट जे ते एका वेगळ्या ठिकाणी ॲक्च्युली, पण एनिवे हे आपण इथे आत्ता सध्या. आणि मग नंतर म्हणजे आपल्याला जर पाहिजे तो रूट, म्हणजे इथे जे लिहिलेत ना, ट्रेल 1, ट्रेल 2, ट्रेल 3 असे वेगवेगळे रूट आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्या एका रूटनी आपण जाऊ शकतो. हा खूप म्हणजे छान पर्वत आहे. मी आता 5-6 वेळा याच्यावर येऊन गेलेलो आहे. आणि कसं आहे, वेगवेगळे ट्रेल आपण एक्सप्लोअर करू शकतो, वेगवेगळ्या सीझनमध्ये एक्सप्लोअर करू शकतो. आणि टोकियोपासून पण साधारणतः एक 40 म्हणजे 40 नाही म्हणतात रे, एक तासाभराच्या अंतरावर आहे. तर तुम्ही नक्की, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आपण जे आलो ते ताकाओ स्टेशन होतं. आणि हे जे आहे, म्हणजे इथे जे आहे हे ताकाओ सांगुची स्टेशन, ताकाओ सांगुची. आणि लोक पण तेवढे सगळे तयारीत असतात आणि भरपूर पॉप्युलर आहेत, कारण की जवळच्या जवळ आहे. आणि लोक म्हणजे प्रॅक्टिससाठी म्हणा किंवा दर दर विकेंडलासुद्धा येतात आणि वेगवेगळे ट्रेल एक्सप्लोअर करायचे. आणि साधारणतः सकाळी तुम्ही 5च्या दरम्यान आलात, म्हणजे 5-6च्या दरम्यान आलात इथे, तर 12पर्यंत तुम्ही घरीसुद्धा जाऊ शकता. म्हणजे मी तसंच करायचो की लवकर 5च्या ट्रेननी निघायचं घरून, 6च्या दरम्यान इथे पोचायचं, 9पर्यंत वर, 8:30-9पर्यंत वर, आणि तिथून खाली 11च्यापर्यंत, आणि 12पर्यंत घरी, असं एक करायचं ट्रेल. आता आज माझी पहिली वेळ होती ताकाओ स्टेशनपासून ताकाओ सांगुचीपर्यंत चालत येण्याची. आता नंतर आपण पुढच्या वेळेला आलो की तो ताकाओ सांगू म्हणजे टॉपपर्यंत जाण्याचा एक वेगळ्या ट्रेलनी जाऊ आणि त्याचा पण एक व्हिडिओ वेगळा बनवू. ओके, थँक्यू.